मंडळी, आता माझ्या लाईफमध्ये पहिली इंटरनॅशनल फ्लाईट. सुदर्शन दुबई 5 स्टार हॉटेलमध्ये आल्यासारखं वाटते. तर नमस्कार मंडळी, मी वैभव भोगल स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज पहा मी कुठे आलो आहे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इंटरनॅशनल एअरपोर्टला. तर मला साऊथ आफ्रिकेमध्ये जॉब लागला आहे, तर त्यानिमित्ताने मी चाललो आहे. तर आता आमची फ्लाईट होती 5:50ची, तर 2 तास उशीर झाल्याने आता 8:30 वाजता फ्लाईट आहे. तर तुम्हाला फ्लाईटचा अनुभव कसा येईल ते दाखवतो. माझं पण फर्स्ट टाईम आहे. माझ्यासोबत सुदर्शन आहे, तर मला सुदर्शननेच त्याच्या इथे जॉबला लावले. तर बघूया पुढचा अनुभव कसा येतो ते तुम्हाला दाखवतो. आणि हा पहा पूर्ण एअरपोर्ट इकडे. तर मंडळी, आता आम्ही बसलो इथे रेस्ट करतोय, कारण आमची फ्लाईट लेट आहे. त्यामुळे हा पहा सुदर्शन सुदू यानेच मला तिकडे जॉबला लावले. तर त्याच्यामुळे मला इंटरनॅशनल फ्लाईटमध्ये बसण्याचा चान्स मिळाला आहे. तर त्याचा अनुभव तुम्हाला नक्की सांगतो पुढे कसा येईल ते. तर मंडळी, आमची फ्लाईट उशिरा असल्यामुळे आम्ही जरा आता एअरपोर्ट फिरून घेतो आहे. हे बघा लोकांसाठी काय काय सुविधा उपलब्ध आहेत त्या बघा तिकडे. एकदम भारी. तो मस्तपैकी आता एअरपोर्ट. Air India flight 2354 to Bangkok Suvarnabhumi is ready for departure at gate 69A. तू काय इथं थांबला होता? Mayache, tu airport, tu doctor तर मंडळी, आता माझ्या लाईफमध्ये पहिली इंटरनॅशनल फ्लाईट ही पहा दाखवतो. बघा इथे आता बोर्डिंग करून आम्ही लाईनमध्ये उभे आहे. तिथे इथे लाईन लागली. आता कधी प्लेनमध्ये जातो असं झालं आहे. तुम्हाला दाखवतो पुढचा नजारा कसा असेल.
कुठलं हां आलं विमानात जातोय आता. काय माहिती आता. ठीक आहे. हो नंतर काय व्हेजमध्ये मित्रांनो मेंदूवडा आला. काय होतो मंडणगड पारंपरिक गोव्याला आहे असं आहे काय आता. तर मित्रांनो आता आम्ही उतरलो साऊथ आफ्रिकेला. कोणतं आहे रे एअरपोर्ट वाचलं मगाशी नाव. आता आम्हाला बसमधून कुठे सोडणार आता कुठे करून जाईल हां आपलं लगेज वगैरे आम्ही या बसमधून जाणार. आमचं लगेज वगैरे घेणार. मंडणगड पारंपरिक गोवा गाडी नंबर तर मंडळी आता आम्ही आलो आहे साऊथ आफ्रिकेमध्ये. तर डोमेस्टिकची फ्लाईट आमची
ही फ्लाईट लेट झाली तर डोमेस्टिकची निघून गेली, तर आता आम्हाला रात्री 9ची फ्लाईट आहे, म्हणजे साऊथ आफ्रिकेचे 9. तर आपल्या इंडियामध्ये ते 11:30 होतात. तर पुढचा प्रवास दाखवतो. आता आम्ही तोपर्यंत थांबण्यासाठी आम्हाला आता हॉटेलमध्ये घेऊन जाणार आणि तिथे आम्ही थांबू, आराम करू, नंतर मग संध्याकाळी निघू. तर बघूया पुढे काय होतं आहे. सुदर्शन दुबाय मंडळी आता आलो आहे आम्ही आता हॉटेलमध्ये. हे पहा रूम एकदम भारी, डबल बेड एकदम. हे आहे बाथरूम, एकदम 5 स्टार हॉटेलमध्ये आल्यासारखं वाटतंय. ही आहे रूम. ते कॉफी बनवण्यासाठी हे सगळं आहे. आता आम्ही जाऊ जेवायला मस्तपैकी, जेवून येऊ थोड्या वेळाने. तर अशा प्रकारे आमचा प्रवास आता संपलेला आहे. आता जस्ट आम्ही पोचलो, फ्रेश होऊन आता जेवून आम्ही आता झोपणार मस्तपैकी. आणि आमचा प्रवास खूप छान झालेला आहे. तर व्हिडिओ कशी वाटली ती नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आतासाठी बाय बाय.